नमस्कार मंडळी, मी परत एकदा विशाल फडके, कर्मयोग पॅनलचे तिसरे सदस्य म्हणजे सरोज घारापुरीकर यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहोत. पण मी तुम्हाला सरोज घारापुरीकर म्हणून म्हणणार नाही, मी तुम्हाला मावशी म्हणणार आहोत. चालेल. कारण कलाभिषेक मध्ये मावशी मावशी म्हणूनच तुम्ही फेमस आहात. ओके. हो. तर मला पहिला प्रश्न असा आहे मावशी, की आतापर्यंत म्हणजे कर्मयोग हेच नाव का ठेवलं तुम्ही तुमच्या आपल्या पॅनलचं? हे बघ कसं आहे ना विशाल, कर्मयोग हे नाव एवढ्यासाठी ठेवलं की या सगळ्या याच्यामध्ये सगळी मंडळी जर तू बघशील तर सगळ्यांनी कर्म करून एक ध्येय साध्य केलेलं आहे, ते एक कारण. आणि दुसरी गोष्ट, कुठलंही सामर्थ्य किंवा समर्थता जर आपल्यात आणायची असेल तर त्याच्यामागे कर्म असणं आवश्यक आहे. कर्माशिवाय ते साध्य होणार नाही. बरोबर. भगवान कृष्णाने सुद्धा गीतेमध्ये सांगितलंय की कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन. हेच तत्व किंवा हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आमची सगळी मंडळी कर्मावर विश्वास ठेवणारी आहेत, फळावर नाही. प्रत्येकाने आपलं कर्म उत्तम करावं, त्याचं फळ त्याला मिळतंच. आणि हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आज जी मंडळी आत्ता ह्यांनी सगळ्यांनी नावं सांगितली आहेत की या सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रात कर्म करूनच सामर्थ्य प्राप्त केले आहे. समर्थही म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तसं ईश्वराला स्मरून कर्म करत ध्येय प्राप्त करणं हे आमच्या टीमचं ध्येय आहे. धन्यवाद सांगितल्याबद्दल. तर मावशी, कलाभिषेक मध्ये तुम्ही ऑलरेडी खूप अग्रेसिव्हली कार्यरत आहात. म्हणजे सामाजिक कार्यात तुम्ही तेवढेच अग्रेसिव्ह आहात आणि तसंच सांस्कृतिक मध्ये पण आहात, सांस्कृतिक कल्चर ह्याच्यामध्ये. मग आता महाराष्ट्र मंडळात का? महाराष्ट्र मंडळात का? खरं तर सांगू का, गेली 27 वर्ष झाले कलाभिषेकच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत कलाभिषेकने सांस्कृतिक कार्य जेवढं केलं ना, ते मला नाही वाटत कुठे आपल्याला बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर सामाजिक कार्य पण केलं. हे करताना निस्वार्थ भावनेतनं ते कार्य केलेले याची साक्ष आपण सगळे आहात. पण कलाभिषेक ही एक छोटीशी संस्था आहे या सगळ्या संस्थांपुढे. जुन्या संस्था आहेत, विमल नाट्य समाज काय, महाराष्ट्र मंडळ काय, लीग काय, किंवा वैदिक धर्म प्रकाशिका काय, विवेकवर्धनी काय, ह्या सगळ्या संस्था आपल्या इतक्या जुन्या आहेत, म्हणजे त्या आपल्या मार्गदर्शक आहेत. आणि केव्हाही एखाद्या छोट्या मुलाला वाटतं ना की आपण आपल्या आईवडिलांसारखं मोठं व्हावं, तसं आमच्यासाठी हे मार्गदर्शक आहेत. आणि तिथं जाऊन हेच काम करायला, अधिक व्यापक रूपात हे काम करायला मला जास्त आवडेल. आणि बदल हवा आहे शेवटी. जे कार्यक्रम आम्ही करतो, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, तर हे सगळे कार्यक्रम आपण मंडळाच्या माध्यमातून अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि अधिक मोठ्या प्रमाणात करू शकतो. त्यासाठी मी मंडळाच्या या वेळेस अध्यक्षपदासाठी उभी आहे. तर महाराष्ट्र मंडळाबद्दल तुमच्या काही आठवणी आहेत का? अरे, आठवणी खूप छान आठवण आहे. ही सगळी मुलं लहान होती. आम्ही दोघंही शाळेत काम करत होतो. महाराष्ट्र मंडळात मला वाटतं हे 30 वर्षापूर्वीची 30 वर्ष झाले असतील त्याला. अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ गोगटे होते आणि डॉक्टर विद्या देवधर सेक्रेटरी होते. त्यावेळेस मंडळात आम्ही युवक महोत्सव झाला होता आणि त्या युवक महोत्सवातनं आम्ही मंडळाशी जोडले गेलो. आमचं सगळं कुटुंब तेव्हा मंडळात असायचं. आम्ही शाळा सुटल्यानंतर सगळे तिथं जमायचो आणि रात्री 11 वाजता घरी जायचो. आणि संपूर्ण मंडळ म्हणजे जणू काही आपलंच. सगळी तरुण मंडळी होती आणि तेव्हा मंडळ आम्हाला आपलं वाटायला लागलं. अनेक सुंदर कार्यक्रम तेव्हा आयोजित झाले होते. आता जी सगळी मंडळी आहेत, मला वाटतं आपल्याकडे संदीप काळे, सचिन गाडगिळे, सुषुम्ना आहे, अशी बरीच मंडळी तरुण होती तेव्हा. की केदार फडके, ही सगळी मंडळी तेव्हा होती. सुप्रिया आगाशे, ह्या सगळी तेव्हा तरुण होती. माधव, योगिनी, हेमांगी, दीपाली, आता किती नावं घ्यायची, बरीच आहेत. पण ही सगळी तरुण मंडळी तेव्हा मंडळात दिसायची. जवळ 40-50 युवक मंडळात असायचे आणि ते आम्हाला खूप आवडायचं. अनेक छान छान कार्यक्रम होत होते. पण कालांतराने 3 वर्षानंतर हा युवक महोत्सव बंद झाला आणि हळूहळू तरुणांची संख्या कमी व्हायला लागली. आणि आता आपण बघतोय, तरुणच काय, कोणीच मंडळात येत नाही आहे किंवा संख्या खूप कमी झाली आहे.
लोकांमध्ये उदासीनता वाढलेली आहे. असं का व्हावं? तर हे पुन्हा ते तसंच वैभव, त्याच पद्धतीचे कार्यक्रम मंडळात राबवावेत. सगळ्यांसाठी मंडळ आपलं व्हावं. जसं की तरुण तर तरुण यावेत अशी मनापासूनची इच्छा आहे. त्याचबरोबर लहान आपले विद्यार्थी, आज बघतोय आपण मराठीसाठीची उदासीनता किंवा मराठी कार्यक्रमाबद्दल कोणालाच आस्था नाही. मराठी लोकच मराठीपासून दूर चाललेले आहेत. तर अशा सगळ्या आपल्या मराठी विद्यार्थ्यांना मंडळामध्ये आणायचं आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी जगवायचं, हा एक उद्देश आहे. तरुणांनाही आणायचं, त्यांना आवडेल असे कार्यक्रम तिथं करायचे. आणि त्याचबरोबर सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा मंडळामध्ये एक विभाग सुरू करायचा आणि महिन्यातनं एकदा त्यांनाही तिथे आणायचं. अशा पद्धतीने सगळ्या वयोगटातले मराठी मंडळी मंडळात येतील, हा आमच्या सगळ्या टीमचा उद्देश आहे. छान. बघा, कुठल्याही संस्थेत जो कार्य करतो आणि जो धडाडीचा कार्यकर्ता असतो त्याच्याबद्दल कुठं ना कुठं तरी पर्सनल निगेटिव्ह टॉक बाहेर चालूच असतो. तसं तुमच्यावरही खूप ठिकाणी पर्सनल अटॅक सध्या चालू आहे असं कळतंय. तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? हो, बरोबर आहे. पर्सनल अटॅक चालू आहे, अनेक आरोप केले जात आहेत आणि ज्या व्यक्ती आरोप करतायत त्यांच्याबद्दल मला सगळं कळलेलं आहे किंवा सगळे येऊन मला विचारतायत. पण ही वेळ ते उत्तर द्यायची नाही आहे. खरं सांगू का तुला, खूप वाईट वाटलं की ज्यांनी बघितलेलं आहे आम्हाला, आमचं सगळं कुटुंब आजपर्यंत सामाजिक कार्याला वाहून घेत आहे. कोणीही कुठल्याही स्वार्थाशिवाय काम करत आहेत. पण हे करत असताना आणि अशा पद्धतीचे जे आरोप होत आहेत, कारण ही वेळ नाही ते सगळं सांगायची, बरोबर. पण नक्कीच ह्या निवडणुका झाल्यावर ह्याचा खुलासा होईल आणि खरं काय ते लोकांसमोर येईल. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात फिरून नुसते लढ म्हणा. बस आमच्या सगळ्यांची भूमिका ही आहे. खूप छान. तर मावशी, आता दुसरा आरोप असा होतोय बाहेर की कुठलाही कार्यक्रम आपण घेतला की तुमच्याच कुटुंबातले लोक, म्हणजे तुमच्याच कुटुंबातले लोक तिथं जागा धरून असतात. तर या आरोपाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? कुठलाही काय आत्ता ना सध्या सगळीकडं असं ऐकायला येतं उलट की अरे कोणी येतच नाही घरातले. प्रत्येक घरातली एक एक व्यक्ती येते. त्यांच्याच घरातले एकही व्यक्ती कुठल्याही किंबहुना असं म्हणावं लागेल की कार्यक्रम घरातला असला तरी लोक नसतात हजर. घरचा कार्यक्रम त्यांचा असला तरी त्याच परिवारातले लोक हजर नसतात. अशा तक्रारी आपण बाहेर ऐकतो. आता मला हे म्हणायचं आहे की यात वाईट काय? पहिली गोष्ट, आमच्याच कुटुंबात आम्ही पहिल्यापासूनच असं सुरू केलं की सगळ्यांनीच त्या कार्यक्रमात आपण सहभागी व्हायचं आणि मदत करायची. मंडळात सुद्धा आम्ही सगळे गेल्यावर 11 वाजता आम्ही घरी जात होतो योग महोत्सवात, आमचं सगळं कुटुंब. आणि जाताना कारण एवढ्या रात्री जाऊन पुन्हा जेवणार काय, सकाळी शाळेत गेलेलो तेव्हा तसेच. तर जाता जाता स्वातीमध्ये इडली खाऊन आम्ही घरी जाऊन झोपत होतो, तर उद्या पुन्हा सकाळी शाळेत जायला असायचं. तर तेव्हापासून ही सवय की तेव्हा तर कलाविषयक स्थापन पण झालेलं नव्हतं, तेव्हाही आम्ही सगळे तिथं मंडळात असायचो. तर उलट आजची गरज आहे कुटुंब एकत्र येणं, कुटुंब एकत्र येऊन कार्य करणं, चांगल्या कार्य करणं. ह्याला वाईट काय? आणि सगळ्या आपल्याच संस्था आहेत. हा आरोपच मला बरोबर नाही वाटत आहे पहिली गोष्ट. पण लोकांना त्याचाही त्रास होतो. बरं, हे कुठल्या तरी म्हणजे स्वार्थापोटी नाही एकत्र आहेत की मला काहीतरी मिळावं किंवा मला काहीतरी ह्याच्यातनं मिळतं, असं अजिबात नाही आहे. तर मग त्रास कसा होतो हेच मला कळत नाही आहे पहिली गोष्ट. मला असं वाटतं विशाल की जेव्हा मुद्दे संपतात ना तेव्हा असे वैयक्तिक आरोप केले जातात. केवळ आरोपासाठी आरोप येते, ह्याच्यामागे काहीही कारण नाही आहे. आणि मला हा खूप अभिमान वाटतो की माझं सगळं कुटुंब सगळ्या सामाजिक कार्यात, सांस्कृतिक कार्यात माझ्याबरोबर आहे आणि याच्या पुढे माझ्याशिवाय सुद्धा ते करणार आहेत. जिथं असे अनेक व्यक्ती आहेत कलाभिषेकमधनं की जे अनेक संस्थेमध्ये आहेत. आता आपल्या दुसऱ्या पॅनलमध्ये पण कलाभिषेकचे सदस्य आहेत. तर कलाभिषेक म्हणजे काय एका कुटुंबापुरतं मर्यादित नाहीच आहे. इथनं जे निर्माण होतील ते कुठंही जातील, पण तिथं आपलं नाव कमवतील आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करते की कर्मयोग पॅनलला आपण सर्वांनी मत द्यावं, निवडून आणावं
आणि मी कर्मयोग पॅनलच्या वतीनं आपणा सर्वांना एक आश्वासन देते की मंडळामध्ये अनेक उत्तम कार्यक्रम करून चांगल्या कार्याच्या माध्यमातून आम्ही येणार आहोत, त्याचे आपण साक्षी असणार आहात, हे आश्वासन संपूर्ण टीमच्या माध्यमातून मी आपणासमोर देऊ इच्छिते. धन्यवाद. त्यासाठी तुम्हाला रविवारी सकाळी 10 ते 2 या वेळात महाराष्ट्र मंडळात मतदान करायसाठी यायचं आहे. पाऊस असला, काही त्रास असला तरी तुम्ही या, कारण तुमच्या येण्यानीच हा बदल आम्ही घडवून आणू. धन्यवाद.